टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। शिंदखेडा शहरातील बुराई नदीकाठ परिसरातील ऐतिहासिक लाकडी दरवाजास गणेश दरवाजा असं अधिकृत नामकरण करण्यात यावं या मागणीसाठी शिवसेना बांधकाम कामगार सेनेच्या वतीनं शिंदखेडा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांच्या नावे निवेदन देण्यात आलंय। सदर निवेदन प्रशासकीय अधिकारी सचिन वाघ यांनी स्वीकारलंय। या ऐतिहासिक दरवाजावर श्री गणेशाच्या प्रतिमेचं कोरीव काम स्पष्टपणे आढळून येत असल्यानं तसंच पीर दरवाजा या उल्लेखाला अधिकृत ऐतिहासिक आधार उपलब्ध नसल्याचं नगरपंचायतीकडून सांगण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर गणेश दरवाजा असं नामकरण करण्याची मागणी आता करण्यात आली आहे। निवेदनात नगरपंचायतीच्या अधिकृत नोंदी, कागदपत्रे, नकाशे आणि अभिलेखांमध्ये गणेश दरवाजा अशी नोंद करण्यात यावी। दरवाजावर अधिकृत नामफलक लावण्यात यावा। तसंच ऐतिहासिक वास्तूचं जतन, संवर्धन, सुशोभीकरण आणि रंगरंगोटी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। पीर दरवाजा उल्लेखाबाबत अधिकृत आधार द्यावा अथवा गणेश दरवाजा नामकरण करावं अशी भूमिका निवेदनातून मांडण्यात आली आहे। ही मागणी कोणत्याही व्यक्ती किंवा समाजाच्या विरोधात नसून शिंदखेडा शहराचा ऐतिहासिक वारसा, सांस्कृतिक ओळख आणि उपलब्ध पुरावे यांच्या आधारे करण्यात येत असल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय। यावेळी शिवसेना शिंदखेडा तालुका उपप्रमुख भालचंद्र पाटील, उपजिल्हा प्रमुख विठ्ठल पाटील, शिवसेना बांधकाम कामगार सेनेचे तालुका प्रमुख भूषण पवार, संघटक मुरलीधर महाजन, नाना चौधरी, बालीभाऊ सोनार, सतीश सूर्यवंशी, अमोल वाघ, रवी राजपुरोहित, शोभाताई पाटील, सुनील सूर्यवंशी यांच्यासह हिंदू बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते। आता या मागणीवर शिंदखेडा नगरपंचायत प्रशासन काय निर्णय घेतं याकडे शहरवासियांचं लक्ष लागलंय। आज शिवसेनेच्या बांधकाम कामगार सेनेच्या वतीने देण्यात आलेले आहे। सदर निवेदन प्रशासकीय अधिकारी सचिन वाघ सर यांनी स्वीकारले आहे। निवेदन या संदर्भात आहे की मागील काही दिवसापूर्वी नगर पंचायतच्या वतीने एक पत्रक काढण्यात आलं होतं। त्यात शिंदखेडा येथील नगर पंचायत प्रशासनातर्फे माहिती मागवली, परंतु त्यांच्याकडे पीर दरवाजा हे नाव असल्याची कुठलीही माहिती त्या ठिकाणी नाहीये। त्यांनी आपल्याला क्लिअर केलेलं आहे। त्यानंतर साहेबांशी आमची चर्चा झाली। साहेबांनी आम्हाला सांगितलं तुम्ही जर या ठिकाणी निवेदन दिलं तर आपण त्याचा ठरावासाठी विषय मांडू शकतो। तर या अनुषंगाने आमच्या बांधकाम कामगार सेनेच्या वतीने आम्ही सदर जो पीर दरवाजा याचा उल्लेख करण्यात येतो न करता त्याला अधिकृतपणे गणेश दरवाजा किंवा असं एक नामकरण करण्यात यावे या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे। आणि आम्हाला खात्री आहे की याची नगर पंचायत दखल घेईल। तसेच आपले निवडून आलेले आमचे नगर प्रतिनिधी ते सुद्धा या ठिकाणी दखल घेतील अशी आम्हाला आशा आहे। आणि आमच्या यामागे कोणाची भावना दुखावण्याचं कुठलंही महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मुरलीधर माळी, शिंदखेडा, धुळे। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।